नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, चैत्र महिना सुरू आहे, त्यामुळेच आज आपण चैत्रगौर आणि तिची कथा या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, गृहिणीपणाचा उत्सव म्हणजे चैत्रगौर। चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया। या दिवसापासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो। देवघरातील अन्नपूर्णा लख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा होतो। अनेक शुभचिन्हांची रांगोळी चैत्रांगण काढली जाते। मग ही गौर अन्नपूर्णा कशी झाली ते जाणून घेऊया। तर मंडळी, याची सुंदर कथा पुराणात येते। गौरी ही भौतिक समृद्धीची देवता। अन्नधान्य, वात्सल्य, धनसंपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य ही सारी काही तिचीच कृपा। शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान, योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान। शिवपार्वती एकदा कैलास पर्वतावर निवांत गप्पा मारत बसले होते। बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या। फक्त ब्रह्म हे सत्य आहे, बाकी सगळं खोटं। मग पार्वती म्हणाली, अहो मग हे सुंदर विश्व? शिव म्हणाले, साफ खोटं, आभासी आहे हे। त्यावर पार्वती म्हणाली, मग विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती तेही असत्यच? बरं, मग आपण खातो ते अन्न तरी? तेही खोटं, असत्य, आभासीच। फक्त ब्रह्मतत्व सत्य। झालं, गौरी देवींना आला थोडा राग। त्या म्हणाल्या, बरं, तुमचं ज्ञान वैराग्यच खरं, बाकी सगळं आभासी ना। या क्षणी मी अंतर्धान होते। गौरी देवी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले, नात्यांचा गोडवा उडाला, घराचे घरपण हरपले, सात्विक सौंदर्य विरले आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्य सुद्धा अकस्मात संपले। शिवांना वाटले, हरकत नाही, या वाचून जगाचे काही बिघडत नाही। पण थोड्याच वेळात संपूर्ण जगातले देव, मानव, ऋषी, पशु, पक्षी सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले। महादेव म्हणाले, थांबा, तुम्हाला जरा ज्ञान देतो। पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म आणि कसलं ज्ञान? आधी अन्न द्या, मग पुढचं बोला। पण अन्न आणायचे कुठून? कोणीतरी सांगितलं, संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे, तिथेच अन्न उपलब्ध आहे। सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले आणि म्हणाले, ओम भवती भिक्षाम देही। आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, महादेवा, भिक्षेत काय देऊ, ज्ञान की वैराग्य? महादेवांनी पाहिलं, आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे। मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र। वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे। प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्ती वाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहेत। हा साक्षात्कार शिवांना झाला। शिव म्हणाले, ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी। त्यासाठी सकस अन्न हवे। अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याचीच भिक्षा द्या। ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम देहीच पार्वती। पार्वती हसली, तिने आनंदाने शिवांना भोजन दिले। शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले। त्या तृप्त अंतःकरणाने महादेव म्हणाले, तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्ण आहेस। जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस। साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली। ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे। सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवायला घालत होती। परिस्थितीत फरक असेल, पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे। कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात।
तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी. या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रागौर. रोजची देवघरातील अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार, शिव, गणेश, नंदी वगैरे. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं. स्वयं पंचाननः पुत्रो गजानन षडाननो दिगंबर कथम जीवेदन्नपूर्णान चेदगृहे. 5 मुखे असणारे शंकर, गजमुख गणेश आणि 6 मुख असणारे कार्तिकेय अशी खाणारी 12 तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवांचा संसार सुरळीत चालला आहे तो केवळ त्यांच्या घरी गृहिणी म्हणजेच अन्नपूर्णा आहे म्हणूनच. शिवांपासून ते जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रूपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन. तर मंडळी, आशा करते ही चैत्रागौरबद्दलची छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.